नमस्कार मित्रांनो, मी आपला शरद केदारी यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, गोष्ट आहे एका धनिकाची आणि त्याच्या सवयीची। एका गावामध्ये एक खूप मोठा धनिक म्हणजे श्रीमंत व्यक्ती राहत असतो आणि त्याच गावात एक सुंदरसं असं मंदिर असतं। त्याला सवय असते घरामध्ये नवीन काही पदार्थ बनवला की पहिले तो मंदिरात पदार्थ देवाजवळ नेणार आणि त्यानंतर घरच्यांनी ते खायचं। ह्या गोष्टीसाठी त्याची पत्नी रोज त्याच्याशी भांडते, परंतु तो काही ऐकत नाही। त्याला ती रोजचीच सवय असते। एकदा त्याच्या पत्नीने सुंदर असे लाडू बनवले। लाडूचा सुवास घरभर पसरला। धनिक पत्नीला बोलला, आज सुंदरच तुझा बेत दिसतोय, तुझे लाडू झाले असतील तर मला दे, मी मंदिरातून जाऊन येतो। तेव्हा देखील त्याची पत्नी त्याच्याशी भांडते। तिला खायचं असतं, परंतु पतीच्या पुढे मात्र तिचं काही चालत नाही। परंतु त्या दिवशी ती खूपच त्याच्याशी भांडते आणि बोलते की आता तुम्ही हे लाडू घेऊन जाताय ना, तर देवाला खायला लावा, नाही तर घरी येऊ नका। हा धनिक मात्र खूप देवाची भक्ती करणारा, तो पत्नीला हो म्हणून बोलतो आणि सर्व लाडू घेऊन मंदिरात जातो। लाडू घेऊन जात असताना आजूबाजूला त्याचा लाडवांचा सुवास असा पसरतो आणि हळूहळू ही वार्ता पूर्ण गावात पसरते। हा धनिक मंदिरात जातो, देवाजवळ तो लाडूचा प्रसाद ठेवतो, देवाला हात जोडून सांगतो की देवा, आता तुला हे लाडू खावेच लागतील। माझ्या पत्नीने मला असं बजावूनच पाठवले। थोडा वेळ होतो, देव लाडू काही खात नाही। आणखी थोडा वेळ होतो, आजूबाजूला मंदिराच्या बाहेर लोक जमा होतात की धनिक हा देवाला लाडू खायला घालणारच, त्याशिवाय तो मंदिरातून बाहेर येत नाही। धनिक खूप मोठा देवभक्त असतो। आता त्या लाडवाच्या वासामुळे तिथे छोट्या छोट्या मुंग्या येतात। त्या मुंग्या पाहतो, त्या मुंग्यांना हात बाजूला करतो। काही वेळाने त्या लाडूवरती माशा बनवायला लागतात, गोडच पदार्थ, माशा येतात। त्या माशांनाही हा दूर करतो। मंदिराच्या बाहेर काही भिकारी आलेले असतात, त्यातील एक भिकारी डेअरिंग करतो आणि मंदिरात येतो आणि त्या लाडूवर हात टाकणार तर त्याचा हात हा धनिक पकडतो आणि त्याला हाकलून देतो। मित्रांनो, संध्याकाळ होते, लाडू तसेच असतात। मग मात्र धनिक खूप वैतागतो आणि देवाला बडबड करून मंदिराच्या बाहेर येतो आणि बोलतो, मी एवढी भक्ती केली तुझी, एवढे दिवस मी सेवा करतो, परंतु माझं तू ऐकत नाहीस आणि तू आज काय आला नाहीस। म्हणून मंदिराच्या बाहेर जातो आणि ते लाडू अक्षरशः बाहेर फेकून देतो। आता पत्नी घरी वाटच पाहत असते। तसाच घरी जातो, पत्नीची बडबड ऐकतो। त्या रात्री काही तो जेवत नाही आणि तसाच शांत झोपतो। रात्री झोपल्यानंतर त्याला एक स्वप्न पडतो। स्वप्नात साक्षात ईश्वर येतात। तेव्हा हा बोलतो की हे परमेश्वरा, मी तुझी एवढी छान सेवा करतो, तुला कुठलाही पदार्थ अर्पण केल्याशिवाय मी तो पदार्थ खात नाही। मी एवढी तुझी भक्ती करतो, तरी देखील तू माझं ऐकलं नाहीस, असं का केलंस? मी अख्ख्या पूर्ण गावामध्ये बदनाम झालो, माझ्या पत्नीने मला खूप बडबड केली, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वासच सोडून गेला। तेव्हा शांतपणे परमेश्वर ऐकत असतो आणि शेवटी त्याला बोलतो, अरे भक्ता, मी मंदिरात आलो होतो। तेव्हा परमेश्वर शांतपणे त्याला सांगतो की मी दिवसभरात मी आलो होतो, मी मुंगी बनून आलो, तू मला ओळखलं नाहीस, मला प्रसाद खाऊ दिला नाहीस। मी माशी बनून आलो, मला तू हुसकावून बाहेर घालवलंस, मला त्या लाडवाचा मोह आवरला नव्हता। मी भिकारी बनून आलो, तेव्हा तरी तू मला लाडू खाऊ देशील, पण तेव्हा देखील तू मला ओळखलं नाहीस। आणि मग मात्र त्या धनिकाला जाग येते आणि तो अक्षरशः खूप रडतो आणि मग त्याला समजतं की परमेश्वर आपल्या आजूबाजूलाच असतो, पण आपण त्याला ओळखू शकत नाही। मित्रांनो, गोष्ट छोटीशी आहे, त्यातून सार असा निघतो की
आपल्या आजूबाजूला आपण जिथे जातो तिथे भुकेल्याला अन्न द्या, तहानलेल्याला पाणी द्या आणि अडलेल्याला मदत करा आणि गरजवंताला मदत करा. त्याच्यामध्येच परमेश्वर असतो. आपण दूर दूर कुठे देवाला जातो, दर्शन करतो आणि येत्यावेळी आपल्याला आजूबाजूला असे प्रसंग घडतात, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. अशाच ठिकाणी परमेश्वर आपल्याला नेहमी भेटत असतो, परंतु आपण त्याला ओळखत नाही. तेव्हा गरजवंतामध्येच परमेश्वर आहे, तहानलेल्या व्यक्तीमध्ये परमेश्वर आहे, भुकेलेल्या व्यक्ती अथवा प्राणी असेल त्यामध्ये सुद्धा परमेश्वर आहे. तेव्हा प्रत्येक सजीवामध्ये परमेश्वर आहे हे ओळखा. आजच्या कथेत एवढंच. पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार. मित्रांनो, आजची कथा कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.